अभिजित निकीला अरबाजच्या आकांडतांडवबद्दल विचारतोय, जे की अभिजितला माहीतच नसतं. तर निकी इकडे त्याचा गैरसमज दूर करताना दिसते. चला तर बघूयात निकी काय सांगते. तर त्या दिवशी जो गेम झाला सत्याचा पंचनामा, याच्या बाबतीत अभिजितने निकीला प्रश्न विचारलेला आहे की अरबाजने असं बिहेवियर का केलं. तर निकी सांगते की अरे काय झालं, ज्यावेळेस मी आत होते मी मनापासून माफी मागत नाही, हे तू मला खोटं म्हणून ग्रीन बझर दाबायच्या ऐवजी रेड बझर दाबलास. पण त्याच्यामुळे काय झालं, अरबाज चिडला की तू एवढं अभिजित अभिजित करत असतेस. पण आज तो सांगतोय की निकी मनापासून माफी मागत नाही. आणि मी त्याच रागामध्ये बाहेर आले आणि म्हणलं की हा ब्रेकफास्टला माझ्या जवळ आहे, तर याच्यासोबत मी ड्युटी नाही करणार. आणि अरबाजला हे मान्य झालं. पण जास्तच वाढत गेल्यानंतर मी डिरेक्टली तुझ्याकडे आले आणि तुला खूपदा विचारलं मी की तू मान्य कर की मी माफी मागते की नाही, तू मला सांग. पण तू काय मला म्हणालास की बहुमत आहे, बहुमताचा विचार करून मी तो ग्रीन बझर दाबायच्या ऐवजी रेड बझर दाबला, म्हणजे मी तुझ्या मताशी सहमत नव्हतो, असं याचं मिनिंग होतं. तर निकी सांगते की अरे मग तेच ना. आणि त्यानंतर मी तिथून आले की हां म्हणजे हा त्यावेळेस खोटं बोलला म्हणून एक मी छोटीशी स्माईल दिली सार्कॅझमने. पण त्याचा विषय इतका झाला की अरबाजला राग आला आणि त्याने असं सगळं फेकायला सुरुवात केली, एकतर तो नाहीतर मी. आणि त्याचं हे रूप बघून मी इतकी घाबरले ना, मी म्हटलं त्याला तू 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 आपला ग्रुप. आणि त्यानंतर थोडासा तो शांत झाला. पण बाहेर सुद्धा मी कुणाचं ऐकत नाही. आणि यांचं असं की जान्हवी पण त्याला सामील. जान्हवी म्हणते एकतर अभिजितचा मला राग आला आणि इथून पुढे जर तू त्याच्याशी बोललीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. अरे हा गेम आहे, आपण एका घरात राहतो, मी तुझ्याशी बोलणार, पर्सनल आपण काहीच बोलत नाही, टास्क विषयी आपण फक्त बोलतो. आणि फक्त जेमतेम 4 ते 5 वेळा आपण बोललेलो आहोत, तुझ्या बायकोचं नाव देखील माहीत नाही. तर इकडे मध्येच डीपी सांगतो की त्याच्या बायकोचं नाव आहे शिल्पा. तर निकी म्हणते ठीक आहे, पण आपण या गोष्टीवरती पर्सनल गोष्टीवरती डिस्कस करतच नाही. हेच त्यांना समजत नाहीये की टास्क कसा वाटला, ओके, कसं खेळलं, अनफेअर, फेअर, एवढंच आपण गप्पा गोष्टी करतो. त्याच्यात जर यांना एवढा राग असेल तर मी हे मान्य करणार नाही. म्हणून सांगितलं तुमच्या विरोधात जाऊन मी अभिजितशी बोलणार, कारण तो माझा फ्रेंड आहे आणि मी त्याच्याशी पद्धतीने वागणार जसं तो माझ्याशी वागतो. तर अशा प्रकारे अभिजित आणि निकी या दोघांची फ्रेंडशिप प्युअर आहे. पण सतत तो यांच्यावरती डाऊट घेत असतो अरबाज. याच्याबद्दलच निकीला देखील प्रॉब्लेम आहे आणि अभिजितला देखील प्रॉब्लेम आहे. तर अभिजित देखील म्हणतो हो त्याला हे करायची गरजच नव्हती, कारण आपण जास्त बोलतच नाही. तर या बाबतीत तुम्हाला अरबाजची चुकी वाटते का, या दोघांची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.